आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आहे ते अगदी खरं आहे. काय खरं आहे? हिला एक कळत नाही, पण तुम्ही पण. इन्स्पेक्टर साहेब, हिच्या म्हणण्याचा असा अर्थ होतो की ती तुमच्या भावाची पत्नी आहे. या तुमच्या भावाच्या ऑफिसमध्ये जॉब करत होत्या. त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं आणि त्यांनी लग्न केल्यामुळे या घराच्या त्या खऱ्या वारसदार आहेत. नाही, हे शक्यच नाही. ही माझ्या दादाच्या ऑफिसमध्ये कामाला होती हेच खोटं आहे. मग लग्न वगैरे तर. मैत्री, तुला खरंच आठवत नाहीये का? ती आठवून सुद्धा न आठवल्याचं नाटक करतेस. माझ्याकडे एकदा नीट बघ, मग तुला आठवेल की आपली भेट कुठे, कधी आणि कशी झाली होती ती. एक्सक्यूज मी. कोण आपण? तुम्हाला ओळखलं नाहीस? नाही. कुणाला भेटायचं आपल्याला? मला राघवेंद्र सरांना भेटायचंय. सर मीटिंगमध्ये. ते आता कुणालाच भेटू शकत नाहीत. मलाही नाही. कुणालाच नाही म्हटल्यावर तू सुद्धा त्यात आलीस हे कळत नाही का तुला? ओके, त्यांना फोन करून सांग बाहेर मैत्री आली आहे. ताबडतोब जर त्यांनी मला आत बोलवलं नाही तर दुसऱ्या क्षणी मी इथून निघून जाईन. अरे मनू, तू कधी आली? मी कधी आले तरी त्यांना काय फरक पडणार आहे? आजकाल तुझा स्टाफ तुझ्या बहिणीला अडवायला लागलाय. अच्छा, श्रुतिकाने तुला अडवलं तर? एनिवे, मी तुझी ओळख करून देतो. ही श्रुतिका, आपल्या बाबांकडे ते सुधाकर काका काम करायचं ना, त्यांची मुलगी. खरं तर मीच तिला सांगितलं होतं की दादा, तू कितीही सांगितलंस तरी आपण कोणाला अडवतोय हे कळायला हवं ना तिला. डोंट वरी, यापुढे तुला या ऑफिसमध्ये कोणीही अडवणार नाही. ओके? हो, पण आज अडवलंय त्याचं काय? इन्सल्ट झाला ना माझा. त्यासाठी मी काय करू सांग? तिला तुझी माफी मागायला लावू? एक काम करतो, मी तिला नोकरीवरनं काढून टाकतो. ओके? नाही, एवढं करायची काही गरज नाही. माझ्यामुळे कोणाची नोकरी गेलेली मला आवडणार नाही. आय एम सॉरी मॅम, ॲक्च्युली माझंच चुकलं. मी तुम्हाला ओळखलं नाही, पण पुन्हा असं होणार नाही. गुड. यापुढे मला इथे अडवायचं नाही. आलं लक्षात? बरं, आता तुझा राग शांत झाला असेल तर स्माईल करशील? मी आल्यापासून वाट बघतोय की तू स्माईल कधी करणार. आणि स्माईल नाही आली तर मी तुझी माफी मागतो. कान पकडतो हवे तर. हे बघ, कान पकडले. आठवलं, दादाने ओळख करून दिली होती ती तू होतीस. थँक गॉड, ती ओळख तरी मान्य केलीस तू. पण त्यात लपवण्यासारखं काय? तुझ्यासारख्या 50-60 मुली आमच्या ऑफिसमध्ये काम करतात. त्यांच्यापैकी कधीच कोणी इथे बोलायला आलं नाही. अगं, पण तुझ्या दादाचं माझ्यावरच प्रेम असल्यावर मीच इथे येणार ना. मी माझ्या दादाला खूप चांगलं ओळखते. दादाचं कधीच कोणावर प्रेम नव्हतं. का? असं तुला का वाटतंय? कारण दादाने माझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवली नव्हती. अगं, लहान आहेस तू, आणि राघवेंद्र पण तुला लहानच समजत होता. त्यामुळे आपल्या लहान बहिणीकडे काय बोलावं, किती बोलावं हे त्याला चांगलं माहित होतं. आणि तुझा दादा पण एक पुरुषच आहे ना. एखाद्या मुलीवर त्याचं प्रेम होणं साहजिक आहे. आणि तुला जरी तुझ्या दादा व्यतिरिक्त काही दिसत नसलं तरी त्याला त्याचं वेगळं जग होतं. रादर आमच्या दोघांचं वेगळं जग होतं. नवरा होता तो माझा. तू तुझ्या दादाला जेवढं ओळखत होतीस ना, त्यापेक्षा जास्त मी माझ्या नवऱ्याला ओळखत होते. शट अप, जस्ट शट अप. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलल्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, पण हे सिद्ध होऊ शकत नाही की तू त्याची बायको आहेस. आणि दादाशी लग्न केल्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे?
हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट. या अशा झेरॉक्स कॉपीवर माझा विश्वास नाहीये. माहित होतं मला. इन्स्पेक्टर साहेब, मॅडम, हे यांचं मॅरेज सर्टिफिकेट आणि हे ओरिजिनल असल्याचं प्रूव्ह झालंय. तुला अजूनही काही विचारायचंय का? दादाला जाऊन इतकी वर्ष झाली, तेव्हा का आली नाहीस? तू आता जे क्लेम करतेस ते करायला आत्ताच का आलीस? आधी का नाही आलीस? याचं उत्तर मी फक्त कोर्टात देईन. तुला उत्तर देणं इतकं महत्वाचं वाटत नाही मला. आणि आता कायद्याने या घराची, या प्रॉपर्टीची मालकीण मी असल्यामुळे तुमचा बोजा बिस्तारा बांधायचा आणि या घरातून चालतं व्हायचं. आय नो मैत्रेयी, यापुढचा प्रवास फार कठीण असणार आहे तुझा. कारण आतापर्यंत भावाच्या आणि वडिलांच्या जीवावर ऐश केलीस तू. कधी कुठलं काम करण्याची गरजच आली नाही तुझ्यावर. पण यापुढे तू एका टिपिकल मिडल क्लास मुलीचं आयुष्य जगणार आहेस. काम करणार तर पोट भरणार. ते म्हणतात ना, दाल आटे का भाव, ते पहिल्यांदाच कळेल तुला. भ्रम आहे तुझा हा. माझ्या ताई साहेब कधीच कोणासमोर झुकलेले नाहीयेत आणि तुझ्यासमोर तर कधीच झुकणार नाहीत. आणि तू ज्या गरिबीची भीती दाखवतेस ना, त्यासमोर तर नाहीच नाही. त्यांना नेहमीच श्रीमंतीचं भान होतं आणि गरिबीची जाणही आहे. आणि तू ज्या प्रॉपर्टीबद्दल बोलतेस ना, ती प्रॉपर्टी वाढवण्यात वडील आणि भावा एवढेच आमच्या ताईसाहेबांनी पण खूप कष्ट केलेत. तेव्हा त्यांना तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये, कळलं? तुम्ही कामवाले आहात ना, मग स्वतःच्या लायकीत राहा. लायकीत राहायचं तू. ज्यांना तू आता कामवाली म्हणालीस ना, ती माझ्या आईसारखी आहे, कमलाई. आणि रूपा माझ्या बहिणीसारखी आहे. त्यांच्याबद्दल जे काही बोललीस ते पहिलं आणि शेवटचं. निघायचं आता. जे काही बोलायचं ते कोर्टात बोलायचं. आउट. आय सेड आउट. मॅम, आपण ज्या कामासाठी इथे आलो होतो ते काम आता झालंय. सो आता आपण निघूया. आणि यापुढे जे काय व्हायचं असेल ते कोर्टामध्येच होईल. सो आपण निघूया आता. सगळ्यांना बघून घेईन मी. कुणाला सोडणार नाही. सगळ्यांना बघून घेईन. भाऊ गेल्यावर त्याच्या प्रॉपर्टीची वारसदार त्याची बहीण असते ही बायको. तुला जरी तुझ्या दादा व्यतिरिक्त काही दिसत नसलं तरी त्याला त्याचं वेगळं जग होतं. रादर आमच्या दोघांचं वेगळं जग होतं. नवरा होता तो माझा. आणि आता कायद्याने या घराची, या प्रॉपर्टीची मालकीण मी असल्यामुळे तुमचा बोजा बिस्तारा बांधायचा आणि या घरातून चालतं व्हायचं. दादा, बोल ना, काय काम होतं? म्हणजे काम असल्यावरच यायचंय मी आता? तसं नाही ग, बोल बस. महत्वाचं बोलायचंय. बोल. पण तू प्रॉमिस कर, तू मला सगळं खरं खरं उत्तर देणार आहेस. म्हणून मी आजपर्यंत तुझ्याशी कधीही खोटं बोललेलो नाहीये. मग तू आतापर्यंत लग्न का केलं नाहीस? आज अचानक हा प्रश्न का? कारण हा प्रश्न लोक मला विचारतात तुझ्या बाबतीत. तुझं लग्न न होण्याला मला जबाबदार धरतात. अच्छा, असं आहे? त्यांना असं वाटतंय की तू माझ्यामुळे लग्न करत नाहीयेस. पण आता मलाही असंच काहीतरी वाटायला लागलंय. म्हणून तसं काही नाही. मग तू का करत नाहीयेस लग्न? कसं आहे ना म्हणून, लोकांसाठी जरी आपण बहीण भाऊ असलो तरी माझ्यासाठी तू माझी मुलगीच आहेस. म्हणजे आई वडिलांनंतर त्याच नात्याने, त्याच मायेने मी तुला वाढवलंय. पण मुली या शेवटी परक्याच ना. दादा, नक्की काय म्हणायचंय तुला?
मला असं म्हणायचंय की योग्य मुलगा बघून तुझं लग्न करून टाकू. तुझा संसार एकदाचा सुखी होईल आणि ऑफकोर्स तुझ्या संसाराचा मी पार्ट असणारच ना. पुढे मागे तुला मुलं होतील. माझ्या भाच्यांबरोबर माझी मस्त गट्टी जमेल आणि माझ्या भाच्यांबरोबर माझं उरलेलं आयुष्य कसं निघून जाईल ते कळणार पण नाही. किती हुशार आहेस ना तू. पुन्हा एकदा तुझं लग्न या विषयाला तू कमाल बगल दिलीयस. दादा हेच सगळं स्वप्न मी पण बघू शकते ना. मलाही वाटतं माझी एक वहिनी असेल, माझं लग्न झाल्यानंतर ती तुझी काळजी घेईल, तुझ्याही घरात तुझ्या मुलांचा वावर असेल. मामा म्हणून तुझं जसं माझ्या मुलांवर प्रेम असेल तसंच आत्या म्हणून मीही तुझ्या मुलांचे लाड करेन की. ते शक्य नाही. का? कारण मी जर लग्न केलं तर येणाऱ्या मुलीचा स्वभाव कसा असेल आपल्याला माहित नाही. उगाच तिच्यामुळे आपल्या दोघांमध्ये दुरावा नको. दादा हेच माझ्याही नवऱ्याच्या बाबतीत घडूच शकतं की. मी काय म्हणते, आपण असं करूया ना, आपण दोघांनी लग्न नकोच करायला, असेच राहू. म्हणू योग्य तो मुलगा बघायचा आणि योग्य त्या वयात तुझं लग्न उरकून टाकायचं. जोपर्यंत तू लग्नाला तयार होत नाहीस तोपर्यंत मी लग्नाला तयार होणार नाही. ओके, तू लग्न कर. तुझा सुखी संसार बघितला की मग मी लग्नाचा विचार करेन. तू जी कुठली मुलगी म्हणशील तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे. वाव, तुला कशी मुलगी हवी आहे? त्यापेक्षा महत्वाचं असं आहे की तुला कशी वहिनी हवी ते सांग. दादा तुला लग्न करायचंय. एक काम करूया आपण, मुलगी तू पसंत कर आणि मग मला सांग. मी तिच्या घरी जाऊन तुझं लग्न फिक्स करून टाकेन. त्यापेक्षा तू मुलगा पसंत कर, मी बोलणी करायला जातो. आधी लग्न तुझं. म्हणू आधी तुझं लग्न. आधी लग्न दादाचं. म्हणू एकदा का तुझं लग्न झालं ना की मी माझ्या सगळ्या जबाबदारीतून मोकळा होईन. तू काय म्हणालास? तुला मी एवढी नकोशी झाले? ऑफकोर्स. म्हणू तू रुसलीयस का रागावलीयस? कारण तू रुसलीस तरी तेवढीच गोड दिसते आणि रागावली तरी तेवढीच गोड दिसतेस. अगं मस्करी करत होतो. तुला काय वाटलं मी काय करत होते? ताईसाहेब, आता कुठं सगळं व्यवस्थित होतंय असं वाटत असताना हे काय संकट आलंय ना. तेही असं अचानक, आपल्या कुणाच्याही ध्यानीमानी नसताना. अचानक नाही आलंय, श्रुतिकाच्या रूपानं देवानं पाठवलंय कदाचित मला अजून खंबीर बनवण्यासाठी. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? त्याचाच विचार करते कमलाई. मला अजूनही एक प्रश्न पडलाय. दादानं खरंच त्या श्रुतिकाशी लग्न केलं असेल तर? नाही नाही, अजिबात नाही. दादासाहेबांच्या बाबतीत तुम्ही हा मनात कसलाही विचार आणू नका. दादावर माझा किती विश्वास आहे हे तुलाही चांगलं माहितीये कमलाई. ते मॅरेज सर्टिफिकेट कसं ना करायचं? मला तरी त्यात काहीतरी गडबड आहे असंच सारखं वाटतंय. ते काही नाही, माझ्यासाठी माझी तत्व महत्वाची आहेत. दादानं माझ्यावर केलेले संस्कार महत्वाचे आहेत. यश आणि माझ्यामध्ये एवढं सगळं घडल्यानंतरही मी यशला वचन दिलं होतं, काहीही झालं तरी तुझ्या कुटुंबाला या घरापासून वेगळं करणार नाही. आज त्यांचा मला इतका त्रास होतोय तरीही मी त्यांना सांभाळते. श्रुतिकाच्या बाबतीतही तेच करेन मी. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? ते लग्न, ते मॅरेज सर्टिफिकेट जर खरं निघालं तर सगळं तिच्या नावावर करून निघून जाईल. ताईसाहेब, असं काय बोलताय तुम्ही? कोणीतरी येऊन काही आरोप करतील म्हणून तुम्ही हे सगळं सोडून देणार आहात? असं काही बोलण्याआधी तुमच्यावर अवलंबून असलेल्या माणसांचा तरी विचार करा ना. तुम्ही काय, यशवर्धन साहेब काय, त्यांच्यासाठी मालक आहातच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही खूप काही आहात. नाही नाही, तुम्ही असा आता कोणताच निर्णय घ्यायचा नाही आणि तुम्ही आता हारे मानायची नाही. मी काय म्हणते ते पटतंय ना तुम्हाला ताईसाहेब? हो पटतंय मला. आता माझं ठरलंय, या मागे जे काही सत्य असेल ते शोधून काढायचं. हा माझा आता एकटीचा प्रवास नाही राहणार आहे. दादा असणार आहे माझ्या बरोबर कुठल्या ना कुठल्या रूपात, खरं काय घडलंय ते जाणून घेण्यासाठी.
आई आदिशक्ती, तूच माझ्या ताईसाहेबांना मार्ग दाखवणार आहेस. $5 लाख आहेत. अजून हवे असतील तर मागून घे. पण मी सांगितलेलं काम मी सांगितलेल्या पद्धतीनेच झालं पाहिजे. हो साहेब. नुसतं हो साहेब म्हणून चालणार नाही. आम्ही जे सांगतोय ते नीट लक्षात ठेवायचं. एकदा का प्रॉपर्टी श्रुतीच्या म्हणजे तुझ्या बहिणीच्या नावावर झाली की आम्ही सांगितलेले सगळे क्लॉज कॉन्ट्रॅक्टमध्ये तू ऍड करणार आहेस. साहेब, इतकी वर्ष झाली मी तुमच्यासोबत काम करतोय. विश्वास ठेवा माझ्यावर. आजपर्यंत तुम्ही जे काय सांगितलं तसंच घडलं आणि इथून पुढेही तेच घडणार. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. प्रश्न फक्त तुझा असता ना तर आम्ही विश्वास ठेवला असता. इथे प्रश्न पैशांचा आहे आणि पैशांच्या नादाला लागून भली भली नाती तुटताना पाहिजेत आपण. 10,000 कमवणारा जेव्हा 10 लाख बघतो ना त्याची नियत फिरायला वेळ नाही लागत. इथे तर करोडोंचा प्रश्न आहे. साहेब, विषय पैशाचा असो की करोडोच्या प्रॉपर्टीचा, मी तुम्हाला धोका कधीच देणार नाही. हवं तर मी कुठल्याही देवाची शपथ घ्यायला तयार आहे. आणि राहिला प्रश्न या पैशाचा, तर हे पैसे मी माझ्या बहिणीलाच नेऊन देणार आहे. चला येतो मी. लागा कामाला. माझ्या नियमाप्रमाणे यातले 4 लाख माझे आणि हे 1 लाख श्रुतिकाच. तिला 1 लाख मिळाले म्हणून तीही खुश आणि मला 4 लाख मिळाले म्हणून मीही खुश. खुश खुश आणि फक्त खुश. ताई, ताई कुठे आहेस तू? बोल. बोल. अगं तू बोल. काय म्हणाली मैत्री? ती काय म्हणणार, सुरुवातीला माझं काय ऐकून घ्यायला तयारच नव्हती. मग काय, इन्स्पेक्टर साहेबांनी डायरेक्ट मॅरेज सर्टिफिकेटच दाखवलं. चांगली शॉक झाली असेल ना? हा, म्हणजे चेहऱ्यावरून तर दाखवत नव्हती, पण मला खात्री आहे मनातून घाबरली असेल नक्की. तशीच भीती तिच्या चेहऱ्यावर कायमची असायला हवी. त्यातच आपला फायदा आहे. तिच्यामुळेच आपलं आयुष्य बदलणार आहे. आपण श्रीमंत होणार आहोत. नाही, असं व्हायला हवंय खरं, पण इतकी स्वप्न बघणं चांगलं नाही. स्वप्न नाही, आपण खरंच श्रीमंत होतोय. हे बघ, तुझ्या आणि तिच्या पहिल्या भेटीचा रिझल्ट. राव साहेबांनी चक्क 1 लाख रुपये दिले. हे काय, 1 लाख? ते 5 लाख देणार होते ना? हो, 5 लाख देणार होते, पण सध्या 1च दिलेत. मी आठवण करून देतो त्यांना आणि बाकीचे 4 लाख घेऊन येतो. ठीक आहे, आठवणीने घेऊन ये. ताई, आता काय? नाही म्हणजे सगळे पैसे मी तुलाच दिलेत. मला माझ्या खर्चासाठी म्हणजे बाईक, पेट्रोल, थोडे पैसे दिले असते तर. रॉकी, अरे या 1 लाखात देणी कशी भागवायची त्याचा विचार करते मी. आणि ठीक आहे, जाऊ दे, देणेकऱ्यांचं बघेन मी. इतके बास का? हो, खूप झाले. चलो भाई, 10 का 20 करने का वक्त आ गया है. या सगळ्या प्रकरणात श्रुतीची बाजू स्ट्रॉंग आहे हे आम्हाला आधीच कळलं होतं. म्हणून तर आम्ही स्वतः मैदानात उतरतोय. फक्त तुमच्यासारखे जबाबदार वकील जेव्हा हे बोलतात ना तेव्हा खरंच खात्री पडते. एनिवेज, तुमच्या या ऐतिहासिक केससाठी ऑल द बेस्ट. आपला वकील सांगत होता कोर्टात श्रुतीच वारसदार आहे.
हेच सिद्ध होणार आहे आणि कोर्ट लगेच मैत्रेवरती ऍक्शन पण घेणार आहे. अगदी या केसचा रिझल्ट येईपर्यंत मैत्रे काहीही करू शकणार नाही. कदाचित स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये राहू पण शकणार नाही. क्या बात आहे किंग बॉस. ऍज अ कार्यकर्ता म्हणून तुमचा गेम आपल्याला आवडला. ही तर सुरुवात आहे रे, पुढे पुढे बघ काय होतंय. पण मग साहेब आमचं काय होणार? अहो प्रॉपर्टी सील झाली तर मग? तुम्ही एक काम करा, तुम्ही ताबडतोब आमच्या गेस्ट हाऊस मध्ये शिफ्ट व्हा. ठीक आहे. आतापर्यंत आपल्या गेस्ट हाऊस मध्ये मी एकटाच होतो, पण आता यांच्यासोबत मी स्वतःला घेईन ऍडजस्ट करून. अबे भास्कर ना, आधी आमच्याच गेस्ट हाऊस मध्ये राहत होता, हे विसरू नको एवढ्यात. तसं नाही, म्हणजे मी आपलं जस्ट सांगितलं. अबे तू जरा शांत बस ना. साहेब तुम्हाला सांगतो, या मैत्रीबद्दल असं ऐकल्यापासून कुठल्या देवाला जायचं तेच सुचत नव्हतं ना मला. पण आता ठरलं, ही मैत्री रस्त्यावर आली ना की आमच्या कुलदेवतेला जाऊन येणार मी. मामा, ती मैत्री आहे, ती अशी शांत बसणार नाही. तिच्या डोक्यात ना आता काही ना काहीतरी प्लॅन नक्कीच शिजत असणार. एव्हाना मैत्रीच्या घरी ते सरकारी अधिकारी पोचलेलेही असते, त्यामुळे तिला आता काहीही करता येणार नाही. त्यामुळे आता जे काही करायचंय ते सरकारी अधिकारीच करतील.